राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता जून महिन्याचा 12वा हप्ता साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानुसार आता पहिला टप्पा सुरू होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। या ठिकाणी फक्त आता स्क्रीनवरती पाहत चला, राज्य सरकारने आता महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर दिलेली आहे। फक्त आता लक्षपूर्वक ऐका। आता प्रतीक्षा करत बसू नका, आता हप्ता येत आहे, पण एक काम करून घ्या तरच जून महिन्याचा हप्ता मिळेल, अन्यथा मिळण्यासाठी खूप उशीर लागू शकतो। आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना या ठिकाणी जाहीर केली असून आता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या 12व्या हप्त्याकरिता अर्जंट एक काम करायचे आहे आणि ते काम केलं तरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होणार आहे, अन्यथा जून महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी खूप उशीर देखील लागू शकतो। आणि तुम्ही जर हे काम केलं तर तुमच्या बँक खात्यावरती आता डबल रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। आता कोणतं काम केलं की लगेचच हप्त्याची रक्कम जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो आता डीबीटीच्या माध्यमातून थेट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता पहिला टप्पा सुरू होत आहे। फक्त आता स्क्रीनवरती पाहत चला, राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता पहिला टप्पा सुरू होत आहे आणि पहिल्या टप्प्यासाठी आता 19 जिल्ह्यांची यादी राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहू शकता, पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 9 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की आता तुमच्या फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की आता तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता तर आता जमा होणारच आहे। सोबतच आता 100% तुमच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आता तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे, त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता देखील आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि फायद्याचा हा व्हिडिओ आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहत चला, आता नेमका जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार तरी कधी हा प्रश्न बहिणींना होता, मात्र आता प्रतीक्षा संपली असून आता पहिला टप्पा सुरू होत आहे। म्हणजेच की साधारणतः आता 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता आता जमा होणार आहे। आता पहिल्या टप्प्याकरिता कोणते जिल्हे पात्र आहेत ते देखील मी जिल्ह्यांची यादी सविस्तर सांगणार आहे आणि या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा जर असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। आता तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, आता पहिला टप्पा सुरू होत आहे। म्हणजेच की जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो 2 ते 3 टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे आणि यामध्ये आता पहिला टप्पा सुरू होत असून या पहिल्या टप्प्यामध्ये आता 19 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। मात्र राज्य सरकारची एक अर्जंट सूचना सध्या पाहायला मिळत आहे। फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, आता प्रतीक्षा करत बसू नका, आता हप्ता येत आहे। म्हणजेच खाता थेट तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये या ठिकाणी येणार आहे। फक्त आता तुम्हाला एक काम करून घ्यायचे आहे, जर तुम्ही हे काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे, अन्यथा जून महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी खूप उशीर देखील लागू शकतो। जर आता तुम्हाला सर्वात आधी म्हणजेच की लवकरच जून महिन्याचा 12वा हप्ता जर मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं
काम करावं लागणार आहे। आता कोणतं महत्त्वाचं काम केलं की लगेचच जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमच्या बँक खात्यावरती आता सर्वात आधी जून महिन्याचा हप्ता असेल, सोबतच गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील सांगत आहे, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो साधारणतः आता सर्वच म्हणजेच की टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि सोबतच आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता देखील म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। याच्यासाठी आता कोणतं काम करावं लागणार आहे तर याच्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या घरातील जो गॅस आहे तो सर्वात आधी तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड देखील असणं आवश्यक आहे। आता सर्वात अगोदर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्यासाठी काय काय करावं लागणार आहे ते मी सविस्तर सांगत आहे, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। आता सर्वात अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे ते म्हणजेच की तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे। जर तुमच्या गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावरती नसेल तर ते तुमच्या नावावरती करून घ्या। त्यानंतर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या। हे देखील तुम्हाला महत्त्वाचं काम तात्काळ करावं लागणार आहे। जर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या। त्यानंतर तुमच्या जवळच्या एखाद्या ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता। तुम्हाला एक अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। तुम्ही जवळच्या गॅस एजन्सी सेंटर असेल किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायत असेल किंवा तुम्ही जवळच्या ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। तुम्हाला या ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे म्हणजेच की तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठराल आणि तुम्हाला वर्षाचे 3 हप्ते मिळणार आहेत। यामध्ये पहिला हप्ता 830 रुपयांचा, दुसरा हप्ता 830 रुपये आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपये, म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः 2490 रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता 19 जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी पात्र झाले आहेत। म्हणजेच की आता जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे। यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला पण आता सर्वात आधी हप्ता मिळेल। आता या जिल्ह्यांमध्ये डीबीटीची प्रक्रिया लवकर सुरू होत आहे। म्हणजेच की जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत असतो। त्यानुसार आता सर्वात आधी 19 जिल्ह्यामध्ये ही डीबीटीची प्रक्रिया आता सुरू होत असल्यामुळे आता सर्वात अगोदर 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे। आता सविस्तर 19 जिल्ह्यांची यादी आपण पाहत आहोत, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। आता एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे। म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्हे आहेत, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 9 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे। फक्त आता लक्षपूर्वक ऐका। यामध्ये आता अमरावती विभागातील 2 जिल्हे, नागपूर विभागातील 3 जिल्हे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा विभागातील 4 जिल्हे असतील, पुणे विभागातील 2 जिल्हे, कोकण विभागातील 2 जिल्हे आणि नाशिक विभागातील 3 जिल्हे, म्हणजेच की साधारणतः 19 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। पहिल्या टप्प्यासाठी 19 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यासाठी 9 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यासाठी राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र राज्य सरकारची महत्त्वाची सूचना म्हणजे जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लवकर हप्ता मिळेल, अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो आणि हप्ता मिळण्यासाठी काय करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे। लक्षपूर्वक ऐका। त्यापूर्वी आपण जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात। लक्षपूर्वक ऐका। या ठिकाणी आता पहिला जिल्हा राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो म्हणजेच की आता पुणे।
जर तुम्ही पुणे जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी आता खुशखबरच म्हणावी लागेल, कारण की आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता आता लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे। सोबतच आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये देखील आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। थेट आता डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल। या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा या ठिकाणी नागपूर असेल। आता नागपूर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी आता बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण 40,000 रुपयांची रक्कम देखील आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे। तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपये देत आहे आणि तुम्हाला देखील एकूण 40,000 रुपये मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती 40,000 रुपयांची रक्कम ही जमा होईल ते देखील सांगत आहे। फक्त आता थोडक्यात सांगत आहे, लक्षपूर्वक आहे का। आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयांचे कर्ज राज्य सरकार देणार आहे आणि तुम्हाला देखील एकूण 40,000 रुपयांचे जर कर्ज पाहिजे असेल तर याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। तुम्ही जवळच्या ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन चौकशी करू शकता। तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज केल्यानंतर तुम्ही देखील एकूण 40,000 रुपयांच्या लाभासाठी पात्र ठरू शकता आणि 40,000 रुपयांच्या लाभासाठी साधारणतः 5 ते 6 कागदपत्रे लागणार आहेत। म्हणजेच की तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमच्या उत्पन्नाचा दाखला असेल, असे साधारणतः 5 ते 6 कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता आणि हा अर्ज केला की तुमच्या बँक खात्यावरती एकूण 40,000 रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की तुम्हाला कर्ज मिळणार आहे। राज्य सरकार आता लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी 40,000 रुपयांपर्यंत आता कर्ज देत आहे आणि हे कर्ज तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला हे कर्ज परतफेड करण्याची गरज नाही, कारण की तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे म्हणजेच की तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकूण 40,000 रुपयांचे कर्ज जर काढले तर हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही। तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तोच ही रक्कम परतफेड करणार आहे। म्हणजेच मी थोडक्यामध्ये सांगितलं आहे, जर तुम्हाला 40,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज करावा लागणार आहे आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला एकूण 40,000 रुपयांची रक्कम देणार आहे। सोबतच ही 40,000 रुपयांची रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही। तुमचा लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता तुम्हाला न देता तो नंतर बँकेकडे दिला जाईल, याचा देखील तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता। आता पुढील जिल्ह्यांची यादी आपण पाहूया। त्यानंतर सांगली असेल। या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये आता हप्त्याचे वाटप होणार आहे। अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। म्हणजेच की साधारणतः 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 9 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। सोबतच आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो लवकर मिळवण्यासाठी आता कोणतं काम करायचं आहे ते पाहूयात, अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता किंवा तुम्हाला हप्ता हा उशिरा मिळू शकतो। जर तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता आता लवकर मिळवायचा असेल तर याच्यासाठी महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्या। आता कोणकोणते महत्त्वाचे कामे आहेत ते सांगत आहे, फक्त आता लक्षपूर्वक ऐका। आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता राज्य सरकारने एक अर्जंट आणि महत्त्वाची सूचना या ठिकाणी जाहीर केली आहे। आता ही कोणती सूचना आहे तर आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणींना एक काम करावे लागणार आहे आणि हे जर काम केलं नाही तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता। आता हे महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता KYC करून घ्यावे लागणार आहे, कारण की आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होताच राज्य सरकारने KYC करणे बंधनकारक केले असल्यामुळे तुम्हाला आता इथून पुढच्या हप्त्यासाठी म्हणजेच की जून महिन्याच्या हप्त्यापासून जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला राज्य सरकारने KYC करणे बंधनकारक केले असल्यामुळे आता तुम्हाला हप्त्याच्या लाभासाठी सर्वात अगोदर KYC करून घ्यावी लागणार आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक नाही, त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी हप्त्यापासून वंचित राहत असतात। त्यामुळे तुम्हाला दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे
तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे। हे देखील महत्त्वाचं काम करून घ्या, कारण की जे जून महिन्याचा जो हप्ता आहे तो आधार लिंक बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। म्हणजेच की साधारणपणे हे दोन महत्त्वाचे कामे जर केलेले नसतील तर तात्काळ करून घ्या, कारण की हे दोन महत्त्वाचे कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती आता जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो कधीपर्यंत आता बँक खात्यावरती जमा होईल ते आपण आता सविस्तर पाहूयात। एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता। त्यानुसार आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे। या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आत्ताची म्हणजेच की या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी आहे। म्हणजेच की आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लक्षपूर्वक ऐका। लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती या महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच म्हणजेच की मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यामध्ये आलेला आहे। दरम्यान आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। असे असतानाच आता या योजनेबाबत एक नवीन अपडेट आता हाती आली आहे, म्हणजेच की समोर आली आहे। आता ही महत्त्वाची कोणती अपडेट आहे ती देखील सांगत आहे। लक्षपूर्वक ऐका। आता जून महिन्याचा 12वा हप्ता आता लवकर जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याची गरज नाही, कारण की जून महिन्याचा जो महिना आहे तो आता अर्धा उलटून गेला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळण्यासाठी उशीर लागणार नाही। साधारणपणे आता 20 तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येईल अशी माहिती आता समोर येत आहे। म्हणजेच की साधारणपणे 20 तारखेच्या नंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। सोबतच आता जून महिन्याचा 12वा हप्ता किती रुपयांचा असेल या संदर्भामध्ये देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे, सोबतच कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे ते देखील सविस्तर सांगत आहे। आता लक्षपूर्वक ऐका। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो आता कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपयांचा मिळणार आहे ते आपण सर्वात अगोदर पाहूयात। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता आता 3000 रुपयांचा जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळाला होता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपयांचा जमा होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना जून महिन्याचा 12वा हप्ता फक्त आता 500 रुपयांचाच मिळणार आहे। अशा प्रकारे म्हणजेच की अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या हप्त्याचे वाटप होणार आहे। साधारणतः 20 तारखेनंतर ही रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सोबतच दोन महत्त्वाचे कामे जर केलेले नसतील तर तात्काळ करून घ्या। पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे KYC असेल आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत असते, त्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।